हॅलो डिअर स्टुडंट, जर तुम्ही RRB PO 2025 क्रॅक करण्याचं स्वप्न बघत असाल तर आजचा जो व्हिडिओ आहे यामध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे टॉपर्सची स्ट्रॅटेजी. म्हणजे आता जे आपल्या क्लासचे आतापर्यंत विद्यार्थी पास झालेले आहेत त्यापर्यंत त्यांनी कसा त्यांचा स्टडी प्लॅन केला आणि कशा प्रकारे ती एक्झाम क्रॅक केली याचा एक्सपिरियन्स मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तसंच तुम्ही बरेच जण कन्फ्युज मध्ये असाल की कुठले बुक्स रीड करायचे, कुठल्या टेस्ट सिरीज आपल्याला सोडवायच्या आहे, कुठल्या मटेरियल यूज करायचं, एवढ्या कमी दिवसामध्ये खरंच आपल्याच्यानं क्रॅक होणार आहे की नाही होणार आहे. कारण आपल्याकडे आता मी डेजचा पण प्लॅन घेतलेला आहे. तो एवढ्या डेज मध्ये आपल्याच्यानं ते सॉल्व्ह होऊ शकते का, आपण खरंच पास होऊ शकतो का, किंवा स्टुडंट आणि काही वर्किंग प्रोफेशनलही असतील म्हणजे सध्या कामही करत आहे आणि त्यांची सुद्धा इच्छा आहे की आपल्याला सुद्धा ही एक्झाम क्रॅक करायची आहे. तो हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, म्हणजे तुम्हाला जे आहे पूर्णपणे एक आयडिया येऊन जाईल की एवढ्या दिवसात आपण कशा प्रकारे क्रॅक करू शकतो. तर हा व्हिडिओ आपला स्टुडंटसाठी पण राहील आणि वर्किंग प्रोफेशनसाठी पण राहील. मी आशिष पळसकर, फाउंडर अँड डायरेक्टर ऑफ स्वामी विवेकानंद बँकिंग इन्स्टिट्यूट SCBT अकॅडमी, आपल्या सर्वांचं स्वागत करतो. माझा जो आहे 10 ते 12 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे या फील्डमध्ये आणि मोर दॅन थाउजंड विद्यार्थी इथून पास आउट झालेले आहेत आणि त्यापैकी नाही काही तर 400 ते 500 जणांचं जे आहे आपण म्हणू की फायनल सिलेक्शन झालं आहे. आता त्यांच्या एक्सपिरियन्स वरून आपण जे आहे तुमच्यासोबत इन्फॉर्मेशन शेअर करत आहे. तो व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमचे जेवढे काही डाऊट असतील ते आजच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे कव्हर होतील. काय पॅटर्न राहतो, कट ऑफ काय राहतो, काय आपल्याच्यानं चुक्या होतात, पर डे आपला प्लॅन काय असायला पाहिजे, वीकली प्लॅन काय असायला पाहिजे, मंथली प्लॅन काय असायला पाहिजे, याबद्दल जे आहे आपण पूर्णपणे या व्हिडिओमध्ये क्लॅरिटी घेऊया. तो व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि पुन्हा पुन्हा बघा, म्हणजे तुम्हाला याची स्ट्रॅटेजी कळेल. तो आपण व्हिडिओला स्टार्ट करू. व्हेरी फ्रॉम द बिगिनिंग, म्हणजे एक्झामच्या डेट्स काय आहे, ठीक आहे. तो आता इथे लक्षात घ्या, आपल्या ज्या प्रिलिम्स एक्झाम आहे आपल्याला माहिती आहे की RRB PO ची एक्झाम जी आहे ते 3 फेजेस मध्ये राहते. फर्स्ट आहे पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू. तर पूर्व परीक्षा ज्याला आपण प्रिलिम्स म्हणतो आणि मुख्य परीक्षा म्हणजे मेन्स, ठीक आहे. तर आपला जो यातला फायनल रिझल्ट राहतो तो बघा कशावर डिपेंडंट राहतो. एकूण एक गोष्ट आपण क्लिअर करूया, मेन्स प्लस इंटरव्ह्यू म्हणजे आपला फायनल रिझल्ट जो लागतो बँकिंग सेक्टरमध्ये POचा प्रोबेशनरी ऑफिसर जी पोस्ट आहे त्याच्यासाठी कशावर बेसिस राहतो, मेन्स आणि इंटरव्ह्यूवर बेसिस राहतो. आता प्रिलिम जी आहे ती ओनली क्वालिफाईंग नेचरची राहते, म्हणजे प्रिलिम जर तुम्ही पास झाले तर मुख्य परीक्षेला तुम्ही प्रेझेंट राहू शकता. प्रिलिम्सचे मार्क फायनल रिझल्ट मध्ये जे आहे ते काउंट केल्या जाणार नाही. आता पूर्व परीक्षा आपली आहे कधी या वर्षीची, तो IBPS ने ऑलरेडी कॅलेंडर जाहीर केलेला आहे. IBPS जर तुम्हाला नेक्स्ट साठी माहिती करायचं असेल लक्षात घ्या, दरवर्षी जानेवारी महिन्यामध्येच कॅलेंडर जाहीर करते की या तारखेला अशा अशा प्रकारच्या एक्झाम होणार आहेत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आता ह्या ज्या डेट राहतात ह्या टेंटेटिव्ह डेट्स आहे, पण माझा जो एक्सपिरियन्स आहे तो असं सांगतो की बँकिंगनं एक वेळा डेट दिल्या की त्या डेट काही चेंज होत नाही, त्या तारखेला एक्झाम होते म्हणजे होते. म्हणजे नियरली आपण याला पकडू शकतो की 99% यांचा जो शेड्यूल आहे तो फिक्स राहतो. म्हणजे माझ्या ऑब्झर्वेशन नुसार कोरोनाच्या काळात सुद्धा यांच्या ज्या एक्झाम आहे ऑन टायमिंग झाल्या आणि ऑन टायमिंग याचे काय लागले, रिझल्ट लागले. तो आपण याला एक फिक्सच डेट पकडू. त्याच्यानुसार जर आपण बघितलं, ठीक आहे, तो आपली 27 जुलै, ठीक आहे. आता एक्झामचे फॉर्म बरेच विद्यार्थी भरत असल्यामुळे एक्झाम जे आहे 2-3 दिवस चालतात त्याच्या, ठीक आहे. तो 27 जुलैला आणि त्याच्यानंतर शनिवार रविवारीच मोस्टली एक्झाम राहते. तो 2 आणि 3 ऑगस्टला जे आहे ते प्रिलिम एक्झाम कंडक्ट केल्या जाते, ठीक आहे, केली जाणार आहे. आणि इथून जर आपण म्हणजे आता हा व्हिडिओ तुम्हाला कदाचित 1-2 दिवसानंतर भेटेल, तर मे बी तिथून तुमच्याकडे पूर्व परीक्षेसाठी 80 किंवा 85 दिवस असतील, 80 to 85 डेज आपल्याकडे शिल्लक राहतील, ठीक आहे. त्याच्यानुसारच आपला स्टडी प्लॅन कसा असायला पाहिजे हा पूर्णपणे आपण आखून घेऊया. आता याला फॉर्म कोण भरू शकते लक्षात घ्या. काही जणांना एज लिमिटवर प्रश्न राहतो, तुम्ही आधीच क्लिअर करतो. मिनिमम एज जे आहे इथं 18 इयर्स आहे आणि मॅक्झिमम एज जे आहे ते 30 इयर्स आहे. तो आता मिनिमम एज तर सर्वांना माहितच आहे की 18 वर्ष कंप्लीट पाहिजे, म्हणजे विदाऊट ग्रॅज्युएशन जे आहे आपण एक्झाम देऊ शकत नाही.
एज्युकेशन बद्दल सुद्धा आपण बोलूया. एज बद्दल जर बघितलं आपण तो मॅक्झिमम 30 इयर्स आहे. खूप महत्वाची गोष्ट आहे, व्यवस्थित लक्षात घ्या. आणि इथं एज रिलॅक्सेशन आहे. एससी आणि एसटी साठी 5 वर्ष म्हणजे 30+5 इज 35 इयर्स. ओबीसी साठी बघितलं तर 3 वर्ष म्हणजे 30+3 इज 33 इयर्स. आणि पीडब्ल्यूबीडी है ना, म्हणजे हँडिकॅप जे पर्सन राहतात, ठीक आहे, फिजिकली हँडिकॅप पर्सन म्हणू आपण, तो त्यांना 10 इयर्सचं काय राहते, म्हणजे इथून 30 वर्षानंतर अजून 10 वर्ष एज पर्यंत ते काय भरू शकतात, फॉर्म भरू शकतात. एज्युकेशनच्या बाबतीत जर आपण बघितलं, ठीक आहे, एज्युकेशन काय पाहिजे आहे, तो बॅचलर डिग्री इन एनी फॅकल्टी, म्हणजे कुठल्याही फॅकल्टीमध्ये आपलं काय झालं असलं पाहिजे, डिग्री कंप्लीट पाहिजे. मग ती बीए मध्ये असो, बीए, बीकॉम, बीएससी है ना, इंजिनिअरिंग किंवा कशाही मध्ये तुम्ही डॉक्टर असाल, इंजिनियर असाल, तुमची कशात डिग्री आहे काही घेणं देणं नाही, तुम्ही जे आहे बँकिंगचा फॉर्म भरू शकता. आणि यामध्ये पर्सेंटेजचा क्रायटेरिया नाही आहे, ठीक आहे, म्हणजे आपल्याला एवढेच पर्सेंटेज असायला पाहिजे किंवा तेवढेच पर्सेंटेज असायला पाहिजे असं काही यांनी दिलेलं नाही आहे, ठीक आहे. म्हणजे आपल्याला फक्त काय पाहिजे आहे, तो एनी स्ट्रीम मध्ये रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटी मधून डिग्री जी आहे कम्प्लीट पाहिजे. आता याच्यात बऱ्याच जणांचा प्रश्न येतो, ओपन युनिव्हर्सिटीतून जर आपलं ग्रॅज्युएशन झालं असेल तर आम्ही फॉर्म भरू शकतो का? तो वेलकम आहे ओपन युनिव्हर्सिटीचे, म्हणजे जसं आता यशवंतराव चव्हाण युनिव्हर्सिटी आपल्याला माहिती आहे, त्याच्यातून जरी आपलं बीए वगैरे झालं असेल तर तुम्ही जो आहे तो फॉर्म काय करू शकता, फिल करू शकता. दॅट्स इलिजिबल. फक्त याच्यात आपलं ग्रॅज्युएशन कम्प्लीट पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन याच्यावर असा येतो की जर मी आता ग्रॅज्युएशनच्या 3rd इयरला आहे किंवा लास्ट इयरला आहे तर मी फॉर्म भरू शकतो का? तर एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा तुमचा इंटरव्ह्यू राहतो म्हणजे तुमचं डॉक्युमेंटेशन राहते त्यावेळेला तुमची डिग्री तुमच्याजवळ आलेली असायला पाहिजे. म्हणजे जर आता या वर्षी तुम्ही फायनल इयरची एक्झाम देता, ठीक आहे, आणि एक्झाम दिल्यानंतर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, तुम्ही भरू शकता, कारण तोपर्यंत तुमचा रिझल्ट येऊन जाते. पण तुम्ही जर आता 2nd इयर कम्प्लीट झाला आणि फायनल इयरला गेले असाल तर तुम्हाला तो फॉर्म भरता येत नाही. म्हणजे फायनल इयर अपेअर नको आहे, आपल्याला जे आहे डिग्री काय पाहिजे, कम्प्लीट पाहिजे. तर या वर्षी जर जून मध्ये तुमचे पेपर संपून राहिले आणि तुमचा रिझल्ट येऊ राहिला जुलैपर्यंत, तर यू आर इलिजिबल टू गिव्ह दिस एक्झाम. होप यू अंडरस्टँड एज्युकेशन क्रायटेरिया, एज लिमिट. आणि आपल्याकडे डेज वाईज आपण प्लॅन सुद्धा बघणार आहे. तर आपल्याकडे इथं जे आहे 80 to 85 डेज आहे. तुम्ही जास्त नाही 80 डेजच कन्सिडर करतो. फर्स्ट आपण एक्झाम पॅटर्न इथे बघूया, ठीक आहे. एक्झाम बद्दल जर बघितलं तर लक्षात घ्या, यामध्ये एक वेलकम स्टेप अशी आहे की पूर्व परीक्षेमध्ये इंग्लिश नसतं, फक्त आरआरबीचाच असा पेपर आहे. रिजनल रूरल बँक, पीओ आणि असिस्टंट दोन्ही याला पूर्व परीक्षेला जे आहे इंग्लिश हा सब्जेक्ट नसतो. तर ज्यांना इंग्लिशची भीती वाटते त्यांच्यासाठी ते वेलकम स्टेप आहे, ठीक आहे. तर याच्यामध्ये 2च टॉपिक आहे. वन इज अ न्यूमेरिकल ॲबिलिटी, सेकंड इज अ रिझनिंग. न्यूमेरिकल ॲबिलिटी आपल्याला 40 क्वेश्चन 40 मार्कासाठी, रिझनिंग 40 क्वेश्चन 40 मार्कासाठी, म्हणजे 80 क्वेश्चन आणि 80 मार्क्स होतात. आणि याला सेक्शनल टायमिंग नाही राहत, ओव्हरऑल टायमिंग राहतो. ओव्हरऑल टायमिंग इज अ 45 मिनिट, म्हणजे 45 मिनिटचा आपल्याकडे टाइम आहे याच्यावरती क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी. आणि आपण डिसाईड करू शकतो की कुठल्या सेक्शनला किती टायमिंग द्यायचा आहे. म्हणजे जर तुमचा एखादा सेक्शन चांगला झालेला असेल, समजा आता मोस्टली असं होते की अभ्यास करत असताना रिझनिंग आपल्याला इझी वाटते, तर मग अशा ठिकाणी आपण थोडं बायस करू शकतो, रिझनिंगला जे आहे जास्त मिनिट देऊ शकतो. आणि मॅथ्सला जे आपले येणारे क्वेश्चन आहे, समजा आपण 20 आणि 25 मिनिटचं प्लॅनिंग केलं किंवा 23-22चं प्लॅनिंग केलं, आता ते तुम्हाला सेक्शनल मॉक किंवा फुल लेंथ टेस्ट देताना या गोष्टी माहिती पडते, ठीक आहे. तो आपण बाकी एक्झाम मध्ये जर बघितलं सेक्शनल टायमिंग असतो, या एक्झाम मध्ये सेक्शनल टायमिंग नाहीये. दुसरं आपल्यासमोर कट ऑफ आहे बघा. हा, याच्या एक्झाम बद्दल एक सांगून देईल की इथं निगेटिव्ह मार्किंग असते, निगेटिव्ह, ठीक आहे. निगेटिव्ह मार्किंग आहे 0.25 ची, म्हणजे एक क्वेश्चन जर चुकला तर आपले 0.25 मार्क्स जे आहे ते मायनस होतात. आणि याच्यात तर आपण चुकीचा अटेम्प्ट करायलाच नाही पाहिजे. इंग्लिश आणि जीके मध्ये तरी आपण अंदाज लावू शकतो, मॅथ्स आणि रिझनिंग मध्ये अंदाज लावायचं कामच नाही आहे. तर अॅक्युरसी आपली 100% असायला पाहिजे. तो अटेम्प्ट करत असताना अॅक्युरसी इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. अॅक्युरसी, ठीक आहे, म्हणजे जे आपण अभ्यास करत आहे तो आपला अॅक्युरेट असला पाहिजे आणि आपला तिथला क्वेश्चन चुकायला नाही पाहिजे, हे गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ठीक आहे. सो दिस इज अबाउट प्री.
आणि याचे जर आपण लास्ट 3 इयरचे कट ऑफ बघितले तो 2022चा कट ऑफ आहे 51.75 वर, 2023चा आहे 50 वर, 2024चा जर बघितला तर 55.75. म्हणजे इथं मोस्टली जर आपण ऑब्झर्व केलं 50 to 60च्या मधात कट ऑफ दे, 50 to 60 मार्क्स आउट ऑफ 80. आता आपण जर आरआरबी असिस्टंटच्या बाबतीत बघितलं क्लरिकल मध्ये तर तो कट ऑफ 65 ते 75च्या मधात जातो आणि इथला कट ऑफ 50 ते 60च्या मधात येतो. तर इथं लक्षात घ्या आपले जर थोडंसं डिफिकल्ट क्वेश्चनचं अंडरस्टँडिंग चांगलं असेल तर आपण पीओ इझिली काढू शकतो. म्हणजे मोस्टली काही वेळेला असं बघितलं जाते की काही विद्यार्थ्यांची आरआरबी पीओ निघून जाते पण आरआरबी क्लर्क नाही निघत, कारण दोन्ही एक्झामची रिक्वायरमेंट डिफरंट आहे. आरआरबी क्लर्कला स्पीड इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला जर डिफिकल्ट क्वेश्चन सॉल्व्ह करणं थोडं कठीण जात असेल तो इझी क्वेश्चनची तुम्हाला भरपूर प्रॅक्टिस करावी लागेल म्हणजे तुम्ही आरआरबी असिस्टंट काढू शकता. जर तुम्हाला स्पीड मध्ये प्रॉब्लेम जात असेल, अंडरस्टँडिंग तुमची चांगली असेल तर तुम्ही आरआरबी पीओचा चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकता. ठीक आहे. दुसरं कट ऑफ बद्दल जर बोलायचं झालं तर लक्षात घ्या दरवर्षी जो आहे कट ऑफ व्हॅरी करतो है ना. म्हणजे आता 50 आहे किंवा 55 आहे तर पुढल्या वर्षी मग तिथेच राहील असं काही नाही आहे. जसं आपण आता यावेळेस तो सरप्राईजली बघितलं की एसबीआय क्लर्कचा जो कट ऑफ आहे तो 44.75 वर येऊन गेला, कारण नंबर ऑफ वॅकन्सी वाढल्या आणि जो कट ऑफ 60 to 65 राहायचा तो कट ऑफ कुठे येऊन गेला 44.75 वर. आणि आता 1 मेला म्हणजे काल एक अजून झालेला आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये 2 ग्रामीण बँका होत्या, त्यातली जी आहे विदर्भ कोकण जे आहे ते अमलगेट झालेली आहे महाराष्ट्र बँकेमध्ये, म्हणजे दोन्ही मिळून एकच बँक झालेली आहे आता. तो पहिले 2 आपल्याकडे आरआरबी होत्या, आता एकच आरआरबी आहे. ठीक आहे. तर आता इथे लक्षात घ्या नंबर ऑफ वॅकन्सी म्हणजे जो कट ऑफ आहे दॅट डिपेंड्स अपॉन नंबर ऑफ वॅकन्सी. आणि सेकंड जर आपण लक्षात घेतलं ठीक आहे तो डिफिकल्टी लेवल ऑफ एक्झाम, डिफिकल्टी लेवल ऑफ एक्झाम. एखाद्या वेळेला आपण एवढा कट ऑफ डोळ्यासमोर ठेवून जातो आणि आपलं काय होते ना पेपर जो आहे तो डिफिकल्ट येऊन जात आहे. तर मी तुम्हाला सांगेल तशा वेळेला बरेच जण काय करतात की अरे वैसे भी आपण फेल ही होने वाले है ना, म्हणजे माझा अटेम्प्ट तो 60 पाहिजे होता तेव्हाच मी पास होणार होतो आणि आता तर माझा 48च अटेम्प्ट झाला, तर मग मी काय करू, तो एक काम करतो ठीक आहे काहीतरी अंदाजे टोले मारून येतो म्हणजे मला 10-12 मार्क भेटून जातील आणि मी पास होईल. तो इथे आपलं चुकते आणि आपले मार्क निगेटिव्ह मध्ये जाण्याचे चान्सेस असतात. बँकिंग मध्ये एक सिस्टीम आहे बघा नॉर्मलायझेशन सिस्टीम. तो तुमची जर शिफ्ट जर डिफिकल्ट आली असेल, आता काय होते ना की आपल्याला माहिती आहे शिफ्ट मध्ये इथं पेपर राहते, 8ची शिफ्ट आहे, 10ची आहे, 12ची आहे है ना. तर एखाद्या शिफ्टचा पेपर डिफिकल्ट येतो तर समजा त्या शिफ्टच्या मुलांचे जे क्वेश्चन आहे ते कमी अटेम्प्ट होतात. आता जे फर्स्ट टाइम पेपर देतात त्यांच्यासाठी हे आहे, बऱ्याच जणांना बाकीच्यांना माहित असेल किंवा काही जणांना नसेल सुद्धा, माझं काम आहे मी तुम्हाला पूर्णपणे सांगतो इथे समजून है ना. तो इथे काय होते ना नॉर्मलायझेशन होते. तसं आताच याच वेळेची घटना आहे की आपल्याच क्लासचा एक मुलगा होता, एसबीआय मध्ये त्याला डिफिकल्ट शिफ्ट आली आणि त्यांनी सांगितलं की सर मी पास होईल की नाही होईल माहित नाही. मी त्याला सांगितलं तू टेन्शन नको घेऊ, नॉर्मलायझेशन होते आणि तुला चांगले मार्क भेटतील. आता तुम्हाला खोटं वाटेल की त्याचा अटेम्प्ट काहीतरी 50 to 55 आहे आणि त्याचे मार्क जे आहेत ते 67 आहेत है ना. म्हणजे एवढा मोठा फरकही तुमचा नॉर्मलायझेशन मुळे पडू शकतो. तो एकच सजेशन राहील, मेंटेन युअर अॅक्युरसी है ना, आणि कुठल्याच कंडिशन मध्ये तुम्ही अंदाज बांधू नका, जेवढं येते तेवढं काय करा सॉल्व्ह करा. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट एक्झाम. नाउ वी विल सी की एक्झाम मध्ये टॉपिक कुठले राहतात. ठीक आहे. आता लक्षात घ्या प्रत्येक एक्झामची काहीतरी नीड असते. म्हणजे आता मॅथ्स मध्ये आपल्याला 16 ते 17 टॉपिक आहे, पण त्यातले 5-6 टॉपिक करूनच जर आपल्याला चांगले मार्क भेटत असतील तो 5-10 टॉपिक आपण काय करू शकतो स्किप करू शकतो. म्हणजे मिनिमम याला म्हणू आपण स्मार्ट स्टडी, म्हणजे थोडासा अभ्यास करून आपल्याला चांगले मार्क इथं कव्हर करता येतील. तो इथं आपण पहिले बघून घेऊ की कुठल्या टॉपिकवर किती मार्क्स येतात, म्हणजे आपल्याला माहित राहील है ना. म्हणजे आपल्याकडे जर जेवढे दिवस आहेत त्याचं आपल्याला प्लॅनिंग करायचं आहे, तर आपल्याला कुठल्या टॉपिकला फोकस करायचं आहे आणि मॅक्झिमम मार्क कुठल्या टॉपिक मधून निघतात हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. म्हणजे आता इथं बघा डिफिकल्ट क्वेश्चनला पण एकच मार्क आहे आणि इझी क्वेश्चनला पण एकच मार्क आहे. तर मग डिफिकल्ट सॉल्व्ह करण्यापेक्षा इझी सॉल्व्ह करणं इथं काय राहते बेटर राहते. ठीक आहे. तर आता इथं मी वेटेज दिलेलं आहे बघू शकता तुम्ही, एक मिनिट बघून घ्या. पझल आणि सिटिंग अरेंजमेंट हा जो टॉपिक आहे
आता आपल्याला माहित आहे रिझनिंग 40 क्वेश्चन 40 मार्क्स साठी आहे. त्यातलं पझल आणि सिटिंग अरेंजमेंटवर 20 ते 25 क्वेश्चन येण्याचे चान्सेस. म्हणजे लक्षात घ्या, ओनली वन टॉपिक 20 ते 25 क्वेश्चन म्हणजे 50% वेटेज या एका टॉपिकला चाललं. म्हणजे एक टॉपिक जर आपला चांगला असेल तर आपण किती पर्सेंट मार्क काढून राहिलो एक्झामचे, 50% आपले पास होण्याचे चान्सेस इथं वाढत आहे. तर आपल्याला फोकस एरिया एक्झामचा हा माहित असायला पाहिजे. बँकिंगचा फोकस एरिया रिझनिंग मध्ये जर आपण म्हणू तो पझल अँड सेटिंग अरेंजमेंट. ठीक आहे. आणि नेक्स्ट मिसलेनियस क्वेश्चन आपण बघूया. डायरेक्शन डिस्टन्स 0 ते 3 मार्क्स. म्हणजे कधी विचारल्यास नाही गेलं तर 0 मार्क्स, आणि विचारलं गेलं तर 1 मार्क 2 मार्क 3 मार्क्स साठी विचारलं जाऊ शकते. कोडिंग डिकोडिंग आहे 5 मार्क्स साठी. इनइक्वालिटी इझी टॉपिक आहे 4 ते 5 मार्कासाठी. सिलॉक्स आहे 0 to 5, म्हणजे एखाद्या वेळा विचारला गेला तर 5 साठी किंवा 4 3 साठी. अदरवाइज नाही विचारला गेला तर मग 0 कन्सिडर करू आपण. ब्लड रिलेशन आहे. ब्लड रिलेशन वर 3 मार्कासाठी 2 मार्कासाठी क्वेश्चन येतात. ऑर्डर अँड रँकिंग मोस्टली जो आहे असिस्टंट मध्ये आपण पकडू शकतो. पेपरही थोडे ऑब्झर्व करायचे. ठीक आहे. नंबर अरेंजमेंट, मिसेलिनियस, अल्फाबेट टेस्ट सिरीज आणि अल्फान्यूमेरिकल टेस्ट. ठीक आहे. तर एवढे टॉपिक आपल्याला रिझनिंग मध्ये आहे. आणि मी तर सांगेल की रिझनिंगचा आपल्याला टोटल स्टडी करायचा आहे. म्हणजे रिझनिंग मध्ये आपल्याला काही स्किप नाही करायचं आहे, टोटल अभ्यास करायचा आहे, सर्व चॅप्टर करायचे आहे. रिझनिंग इज व्हेरी इझी आणि इट्स अ कव्हरेबल. म्हणजे 2 महिन्याच्या तुमच्या अभ्यासावर तुम्ही चांगले मार्क कव्हर करू शकता. म्हणजे तुमचा टार्गेट इथं 2 महिन्याच्या अभ्यासावर म्हणत आहे तुम्हाला 30 ते 35 मार्क तुम्ही इथं काय करू शकता, टार्गेट करू शकता आणि इझिली अचिवेबल आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर जर आपण क्वांट मध्ये बघतो तर क्वांट मध्ये इथं लक्षात घ्या डाटा इंटरप्रिटेशन. ठीक आहे. जसं आता इथे पझल इम्पॉर्टंट आहे तसं इथे इम्पॉर्टंट आहे डाटा इंटरप्रिटेशन, जे आहे 10 ते 17 मार्क्स किंवा 10 ते 15 मार्क्स आपण पकडू. म्हणजे इथेही जर बघितलं आपण 15 मार्क्स पर्यंत जरी पकडलं तर नाही काही तर 40% वेटेज या एकुलत्या एका टॉपिकला आहे. दॅट्स अ DI, डाटा इंटरप्रिटेशन. ओके. नेक्स्ट जर आपण बघतो सिम्प्लिफिकेशन अप्रॉक्सिमेशन. म्हणजे एक तर एक्झाम मध्ये सिम्प्लिफिकेशन विचारतात किंवा अप्रॉक्सिमेशन विचारतात. तो पीओ मध्ये मोस्टली अप्रॉक्सिमेशन विचारण्याचा प्रयत्न करतील. हे याच्यासाठी सांगतोय कारण इथं चुकण्याचे चान्सेस असतात. तो अप्रॉक्सिमेशनची प्रॅक्टिस करायची चांगली. किती दिवस त्याला द्यायचे आहे ते मी तुम्हाला सांगतो आता नेक्स्ट मध्ये. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन 5 क्वेश्चन याच्यावर येण्याचे चान्सेस आहे. कधी 3 विचारतात, म्हणजे इकडे 17 विचारले तर 3. नंबर सिरीज 5 मार्क्स साठी. म्हणजे आपण जर बघितले तर हे 4 टॉपिक, एक डाटा इंटरप्रिटेशन, सिम्प्लिफिकेशन, क्वाड्रॅटिक अँड नंबर सिरीज, म्हणजे या 4 टॉपिकचे मिळून नाही काही तो 20 ते 25 मार्क्स अगेन, म्हणजे मोर दॅन 50% वेटेज या 4 टॉपिक मधून तुम्ही. म्हणजे बघा मॅथ्स मध्ये 16 ते 17 टॉपिक आहे. ओनली बेसिस ऑफ 4 टॉपिक्स आपण किती मार्क घेऊ शकतो, 20 ते 25 मार्क. म्हणजे 4-5 मार्क आपण दुसरीकडनं घेतले तर 30 मार्क इथं आणि 30-35 मार्क इथे. म्हणजे आपला 60-65 आरामात काय होऊ शकतो, अटेम्प्ट होऊ शकतो पूर्व परीक्षेमध्ये. ठीक आहे. तो त्याबद्दल सुद्धा आपण बघूया. आणि सोबत मेन्सचा पण स्टडी, कारण इथं लक्षात घ्या बँकिंग सेक्टर मध्ये काय आहे ना, पूर्व परीक्षा आणि मेन्स मध्ये टायमिंग फार कमी राहतो. म्हणजे आपल्याला प्री झाल्यानंतर जास्तीत जास्त 30 ते 40 दिवसाचा जो कालावधी आहे तो आपल्याला मेन्स साठी भेटेल. आणि रिझल्ट लागायला वेळ लागतो. म्हणजे समजा आपण बघितलं की 3 ऑगस्टला आपली लास्ट पेपर राहणार आहे. 3 ऑगस्ट पासून 10 दिवस रिझल्टच नाही लागला तर तुम्ही बिलकुल याच्या भरोशावर बसायचं नाही की मी पास होणार की फेल होणार. तुम्ही कॉन्फिडेंटली पेपर द्यायला पाहिजे आणि मेन्सचं प्रिपरेशन करायला पाहिजे. आणि इथेच तुमचा अभ्यास व्हायला पाहिजे, कारण याच्यानंतर जे सप्टेंबर महिन्यामध्ये आहे तुमचा मेन्स पण येणार आहे आणि RRBचा जो आहे असिस्टंटचा पण पेपर येणार आहे. तो फर्स्ट जे 60 डेज तुमचा स्टडी आहे त्याच्यात तुमचा बेस एकदम पक्का पाहिजे. आणि नंतर ज्या येणाऱ्या एक्झाम आहे जसं RRB असिस्टंट मी सांगितलं, त्यानंतर IBPS PO येणार, IBPS क्लर्क येणार. जर तुमचा IT ऑफिसर किंवा ऍग्रिकल्चर फील्ड ऑफिसर असणार तर त्याची SO ची एक्झाम येणार. तो बेस त्याचा तुम्ही इथंच पक्का करून घ्या. म्हणजे ऍडेड सब्जेक्ट जे आहे ते आपण समोर जाऊन करू शकतो आणि टेस्ट सिरीज देऊ शकतो. ठीक आहे. आता आपण बघूया प्लॅनिंग बद्दल. ठीक आहे. तो पहिले लक्षात घ्या, एक तुम्हाला मोस्ट वेटेड कोट सांगतो. इफ यू फेल
फार महत्वाचं वाक्य आहे बघा. इफ यू फेल टू प्लॅन, इफ यू फेल टू प्लॅन, यू आर प्लॅनिंग टू फेल. इफ यू फेल टू प्लॅन, यू आर प्लॅनिंग टू फेल. जर तुम्ही प्लॅन करण्यात फेल झाले, म्हणजे जी परीक्षा तुम्हाला क्रॅक करायची आहे त्याचा जर तुमच्याकडे प्लॅनच नसेल, तर तुम्ही फेल होण्याची प्लॅनिंग जे आहे इनडायरेक्टली करत आहात, है ना. येतं लक्षात. म्हणजे आपल्याला पास होण्यासाठी रोजची प्लॅनिंग करणं, म्हणजे आपल्याकडे एक मोठं टार्गेट की आपला 2 महिन्यात अभ्यास कसा होणार आहे, त्याच्यानंतर डेलीचा आपण अभ्यास कसा करणार आहे, कुठल्या टॉपिकला किती दिवस द्यायला पाहिजे, हे आपल्याकडे असणं फार गरजेचं आहे. तर ते आपण बघूया कशा प्रकारे आपल्याला प्लॅनिंग करता येईल. ठीक आहे. आणि डे वाईज आपण कशा प्रकारे अभ्यास करू शकतो. तो ऍट रॅन्डम अभ्यास करून, काही वाचून आणि कुठलेही म्हणजे ऍट रॅन्डम व्हिडिओ बघून तर आपलं काही सिलेक्शन होणार नाहीये. आपल्याकडे एक स्ट्रॅटेजी असली पाहिजे, प्लॅन असला पाहिजे. तो मी आता पूर्णपणे तुम्हाला देणार आहे की कशा प्रकारे आपण नेक्स्ट 60 डेज जो आहे तो अभ्यास करायला पाहिजे. ठीक आहे. तो जसं आपण पहिले बघू मॅथमॅटिक्स बद्दल, बरेच जण रिझनिंग बद्दल सांगतात, मी पहिले तुम्हाला मॅथ्स बद्दल सांगतो, लक्षात घ्या. तर आपला पहिला टॉपिक सिम्प्लिफिकेशन अँड अप्रॉक्सिमेशन. ठीक आहे. फर्स्ट आपल्याला यालाच महत्व द्यायचं आहे. म्हणजे सर्वात पहिले जर कशाचं प्रिपरेशन आपल्याला करायचं आहे तो सिम्प्लिफिकेशन अँड अप्रॉक्सिमेशन. जसं मी तुम्हाला 4 टॉपिक सांगितले होते हे वाले, लक्षात घ्या तुम्ही. फर्स्ट 4 टॉपिकच दिलेले आहेत, तेच इम्पॉर्टंट आहे, त्याच्यावरच फोकस करायचा आहे. अँड दीज 4 चॅप्टर्स, 4 चॅप्टर जे आहे क्वांट मधले, जे की 20 ते 25 मार्कासाठी आपल्याला विचारला जाऊ शकते, दॅट्स टोटली डिपेंड अपॉन बेसिक. म्हणजे तुमच्याकडे मॅथ्सचं जे आहे ते बेसिक नॉलेज खूप चांगल्या रीतीनं असलं पाहिजे. बेसिक म्हणजे मी काय सांगेल व्यवस्थित लक्ष द्या. पहिले आपल्याला बॉडमास व्यवस्थित यूज करता आलं पाहिजे. त्याच्यानंतर आपलं ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन या गोष्टीची स्पीड चांगली असायला पाहिजे. ठीक आहे. नंतर जे आहे आपले टेबल लर्न असायला पाहिजे. अप टू 20 पर्यंत टेबल सांगेल मी. त्याच्यानंतर पॉवर्स राहतात. ठीक आहे. 2 आणि 3 चे पॉवर 10 पर्यंत, म्हणजे 2 चा पॉवर 1 2, 2 चा पॉवर 2 4, 2 चा पॉवर 3 8 असे, 3 चा पॉवर 1 3, 3 चा पॉवर 2 9 असे, कितीपर्यंत पॉवर 10 पर्यंत. नेक्स्ट जे आहे आपल्याला स्क्वेअर करायचे आहेत. स्क्वेअर आपले ऍटलिस्ट 30 पर्यंत पार्ट असायला पाहिजे. आणि याच्या काही ट्रिक्स अवेलेबल आहे युट्यूबवर, आपल्या चॅनलवर पण तुम्हाला सापडून जाईल. तर स्क्वेअर जे आहे नाही काही तर 120 पर्यंत कसे काढायचे याच्या ट्रिक्स युट्यूबला अवेलेबल आहे, ते आपल्याला माहिती पाहिजे. देन आहे स्क्वेअर रूट, मग येते क्यूब, मग येतो क्यूब रूट. ठीक आहे. हे मी तुम्हाला पूर्ण बेसिक सांगत आहे जे सर्व ठिकाणी आपल्याला लागू पडते. त्याच्यानंतर आपल्याला येते पर्सेंटेज. पर्सेंटेज पर्सेंटेज नंतर आपण बघू काही बेसिक फॉर्म्युले मॅथ्सचे. ठीक आहे. बेसिक फॉर्म्युला, बेसिक फॉर्म्युला ऑफ मॅथ्स. ठीक आहे. म्हणजे 8 नंबरवर. आणि 9 नंबरवर लॉज ऑफ इंडायसेस. लॉज ऑफ इंडायसेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि हे सर्व फ्री ऑफ कॉस्ट आपल्या युट्यूब चॅनल अवेलेबल आहे. हे टॉपिकचे नावं टाकून तुम्ही लर्न करू शकता. 100 पर्यंत पाढे कसे पाठ करायचे याचा सुद्धा आपल्या युट्यूबला व्हिडिओ आहे, तुम्ही आरामात बघू शकता. लॉज ऑफ इंडायसेस. आणि एक येतो सिम्प्लिफिकेशन ऑफ कंटिन्यूड फ्रॅक्शन, सॉरी मिक्स फ्रॅक्शन. कंटिन्यूड फ्रॅक्शन नका करू, मिक्स फ्रॅक्शन करा. सिम्प्लिफिकेशन ऑफ मिक्स फ्रॅक्शन. ठीक आहे. सो दिस इज अ बेसिक. म्हणजे एवढं बेसिक जर आपल्याला माहिती असेल, म्हणजे सर्वात पहिले तुम्ही हे बेसिक करायला पाहिजे. आणि हे बेसिक किती दिवसात व्हायला पाहिजे, तर आता आपल्याकडे जर आपण बघितलं तर 5 ते 6 दिवस तुम्ही याला देऊ शकता. 5 to 6 डेज मध्ये. आता आपल्याला स्पीड वाढवावी लागेल. आणि आपण जेव्हा 80 डेज बद्दल बोलत आहे तर एक गोष्ट लक्षात घ्या, आपण यातून संडे वगैरे सब स्किप केलेले आहे. आपल्याला एव्हरी डे स्टडी करायचा आहे. आता मला काही ते सांगायची आवश्यकता नाही की कन्सिस्टन्सी अँड हार्ड वर्क बिंग द रिझल्ट, म्हणजे आपल्याला कंटिन्यू राहायचं आहे. आणखी एक तुम्हाला सायकोलॉजिकल गोष्ट सांगेल, लक्षात घ्या की आपण कुठल्याही गोष्टीवर जो फोकस आहे तो 90 डेज पर्यंत करू शकतो. म्हणजे एक व्यक्ती कुठल्याही गोष्टीवर फोकस काम किती दिवस करू शकतो,
तो दॅट्स अ 90 डे, म्हणजे 90 दिवस आपण बाकी सर्वीकडून लक्ष काढून याच्यावर जर फोकस केला तो आपला 90 दिवसात रिझल्ट येऊ शकतो. तर मी तुम्हाला रिक्वायरमेंट मागेल माझ्याकडनं की 90 डेज तुम्ही काढा, पूर्णपणे डेडिकेटेडली अभ्यास करा, म्हणजे तुमचा रिझल्ट नक्की येणार. ठीक आहे. सो दिस इज द बेसिक. तो आपण आता डेज अलाउड करू याला. तर समजा मला सिम्प्लिफिकेशन आणि अप्रॉक्सिमेशनला डेज अलाउड करायचे आहे. ठीक आहे. तर टोटल मी इथं 12 डेज देईल, 12 डेज. आणि 12 डेज मधले पहिले जे 6 डेज आहे दॅट इज फॉर बेसिक, म्हणजे तुम्ही पहिले 6 दिवस बेसिक करा आणि मग 6 दिवस जे आहे या दोन टॉपिकच्या क्वेश्चनची प्रॅक्टिस करा. ठीक आहे. कारण त्या बेसिक वरच ते क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू शकू, त्याच्याशिवाय आपली स्पीड येणार नाही. कारण याच्यावर जर आपल्याला एक्झाम मध्ये 5 क्वेश्चन येतात, ते पण बघून घ्या. 5 क्वेश्चन येतात 5 मार्कासाठी. तो टायमिंग लक्षात घ्या की 3 मिनिट मध्ये आपले ते 5 क्वेश्चन काय व्हायला पाहिजे, सॉल्व्ह व्हायला पाहिजे. एक तर तुम्ही याच्यासाठी सेक्शनल मॉक देऊ शकता. नंतर पहिले तुम्ही म्हणाल बेसिक करा, नंतर त्याचे क्वेश्चन सॉल्व्ह करा आणि नंतर त्याचे काय द्या तुम्ही सेक्शनल मॉक द्या. त्याच्यासाठी पण काय यूज करायचं आहे ते मी तुम्हाला ऍट दी एंड सांगेल की तुम्ही सेक्शनल मॉक कुठून देऊ शकता. तर ठीक आहे. सेक्शनल मॉक म्हणजे काय, तर फक्त सिम्प्लिफिकेशनचे क्वेश्चन. जसं मी तुम्हाला सांगत आहे की 3 मिनिटात 5 क्वेश्चन व्हायला पाहिजे, तो तशा प्रकारचेच ते सेक्शन बनवले गेलेले आहे. 3 मिनिट टायमिंग चालू राहील तुमचा आणि 5 क्वेश्चन राहतील, तेव्हा तुम्ही अटेम्प्ट करसाल. दॅट्स कॉल्ड सेक्शनल मॉक, तुम्हाला माहित पण असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर बस इथंच आहे, म्हणजे मॅक्झिमम टायमिंग आपला थोडा बेसिक साठी चाललेला आहे. मग जर आपण क्वाड्रॅटिक वर आलो तर क्वाड्रॅटिक आपलं 5 डेज मध्ये व्हायला पाहिजे. आणि प्री आणि मेन्स लेवल दोन्ही सुद्धा आपल्याला जो स्टडी करायचा आहे तो प्री प्लस मेन्स लेवलचा करायचा आहे. कारण आपण प्रीचा अभ्यास केल्यानंतर मग पास होऊ आणि मेन्स करू असं बँकिंग मध्ये चालत नाही. आपल्याला प्री कम मेन्सच अभ्यास फोकस करावा लागतो. तो 5 दिवसामध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन जे आहे तुमचं तुम्ही पहिल्या 3 दिवसात है ना, इथं जर आपण 3 डेज बघितले तर फर्स्ट डे ला तुम्ही बेसिक आणि थोडे बेसिक लेवलचे प्रॉब्लेम करू शकता. दुसऱ्या दिवशी मॉडरेट लेवल, मग तिसऱ्या दिवशी थोडं डिफिकल्ट, चौथ्या दिवशी जे आहे ते मेन्स लेवल करा आणि 5व्या दिवशी जे आहे त्याच्यावरच्या 8-10 सेक्शनल मॉक देऊन टाका. म्हणजे 5 दिवसात तुमचा क्वाड्रॅटिक इक्वेशन खतम होऊन जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर बघू आपण नंबर सिरीज मध्ये 2 प्रकार राहतात. वन इज अ मिसिंग नंबर सिरीज अँड सेकंड इज अ रॉंग नंबर सिरीज. तो याच्यातही जर बघितलं तर आपण याच्यातून 5 क्वेश्चन येण्याचे चान्सेस असतात. आता कॉम्बिनेशन बनतात, कधी हे 2 विचारतात, कधी हे 2 विचारतात, कधी हे 2 विचारतात. पण आपण नाही ठरवू शकत की कोणतं विचारणार आहे, तर आपल्याला पुरं प्रिपेअर करून जायचं आहे. ठीक आहे. याचे जे 5 क्वेश्चन आहे याच्यावर सुद्धा जर आपण बघितलं तर इथं पण आपल्याला 3 मिनिट, म्हणजे 3 मिनिटांमध्ये आपले 5 क्वेश्चन काय व्हायला पाहिजे, सॉल्व्ह व्हायला पाहिजे. हे आपलं टार्गेट असायलाच पाहिजे, लक्षात घ्या. जर आपण 5 क्वेश्चनला 10 मिनिट लावून राहिलो तर मग आपले पास होण्याचे चान्सेस गेले, म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम येऊन उपयोग नाही आहे. त्या टायमिंग मध्ये यायला पाहिजे, ही फार महत्वाची गोष्ट इथं लक्षात ठेवा. ठीक आहे. नेक्स्ट आपण बघूया नंबर सिरीज. नंबर सिरीज वर सुद्धा नंबर सिरीजला तुम्ही 5 डेज क्वाड्रॅटिक इक्वेशन सारखे अलाउड करून द्या. याच्या भरपूर नंबर ऑफ सिरीज सॉल्व्ह करा, म्हणजे 200 to 300 सिरीज तुमच्या सॉल्व्ह व्हायला पाहिजे कंटिन्युअसली. आणि एक टॉपिक जेव्हा तुम्ही करत आहे ना तर एकाच टॉपिकवर फोकस करा, मग बाकीचा विचार सोडून द्या पूर्णपणे, है ना. 200 ते 300 सिरीज तुम्ही सॉल्व्ह केल्या त्याच्यामध्ये तुम्हाला पॅटर्न माहित पडेल आणि बेसिकचा पूर्णपणे यूज तुम्हाला इथेही होतो इथेही होतो. मग याच्यावरचे 5 क्वेश्चन आणि याचे पण 5 क्वेश्चन 3 मिनिटात सॉल्व्ह व्हायला पाहिजे. एक्झामच्या वेळेला मी अजून तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगेलच सांगणार ना, सध्या तुम्ही एवढं लक्ष द्या, फक्त सेक्शनल मॉक द्यायचे आहे. त्याच्यानंतर तो सर्वात आधी आपल्याला हे 3 चॅप्टर करायचे आहे. त्यानंतर डाटा इंटरप्रिटेशन नका घेऊ. त्याच्यानंतर मी सांगेल तुम्हाला रेशो अँड प्रोपोर्शन, म्हणजे चौथा नंबर मी देईल रेशो प्रोपोर्शन, 5वा नंबर देईल पर्सेंटेजला. तो हा चॅप्टर करा 3 दिवस आणि पर्सेंटेज करा 3 दिवस. कारण रेशो अँड पर्सेंटेज हे जे 2 चॅप्टर आहे याच्यावर डायरेक्टली एक क्वेश्चन आपल्याला मिळू शकतो एक्झाम मध्ये सॉल्व्ह करायसाठी. इझी चॅप्टर आहे कंपॅरेटिव्हली. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या दोन्ही चॅप्टरचं काम आपल्याला डीआय मध्ये पडते. तो हे 3 चॅप्टर, चौथ्या नंबरवर रेशो प्रोपोर्शन, 5व्या नंबरवर पर्सेंटेज आणि रेशो प्रोपोर्शन सोबत तुम्ही टाइम अँड वर्क पण करून घेऊ शकता, हा पण इझी चॅप्टर राहतो. आणि पर्सेंटेज, रेशो प्रोपोर्शन आणि पर्सेंटेज झाल्यानंतर तुम्ही डीआय वर या. ठीक आहे. तो डीआय ला जे आहे आपल्याला माहित आहे वेटेज भरपूर आहे. तो स्टार्टिंगला याला तुम्ही 10 दिवस देऊन टाका. 10 दिवस डेलीचे
2 किंवा 3 DI तुम्ही सॉल्व्ह करा. म्हणजे 2 DI जर आपण डेली सॉल्व्ह करतो तर 2 DI आपले होऊन राहिले आणि 3 करून राहिले तर 30 DI आपले होऊन राहिले. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. DI करणं खूप गरजेचं आहे. आपण बघितलं 10 ते 17 मार्कासाठी म्हणजे 2 ते 3 DI तो कन्फर्म, 3 तर कन्फर्म येतातच येतात है ना. तर यातले सर्व प्रकार करून घ्यायचे प्रिलिम्स लेवलचे स्टार्टिंगला. ठीक आहे. तो आपला चॅप्टर झाला 1 2 3 4 5 आणि 6. आता या 6 चॅप्टरच्या बेसिसवर नाही काही तर तुम्ही 22 ते 25 मार्क काढू शकता. म्हणजे एखाद्या वेळेला 22 किंवा 25 म्हणजे कन्फर्मली तुम्हाला 22 ते 25 मार्क या चॅप्टरच्या बेसिसवर भेटणार आहे म्हणजे भेटणार आहे. आता याच्यावर जर तुम्हाला स्टडी करायचं आहे तर मी तुम्हाला इझी वाले चॅप्टर सांगतो, लक्षात घ्या. नंबर सिस्टीम, HCF, LCM हे 2 प्रिलिम्स मध्ये अजिबात विचारलं जात नाही. याला तुम्ही डायरेक्टली स्किप करू शकता. त्याच्यानंतर स्पीड टाइम डिस्टन्स जे स्किपेबल आहे ते तुम्हाला सांगतो. स्पीड टाइम डिस्टन्स, बोट अँड स्ट्रीम. ठीक आहे. त्यानंतर जॉमेट्री, टिग्नोमेट्री जर तुम्हाला इंटरेस्टेड असेल तर तुम्ही करू शकता. ठीक आहे. पण मी सांगेल की स्किप करा याला. तो हे जे आहे हे चॅप्टर तुम्ही काय करू शकता, स्किप करू शकता. आता उरलेल्या याच्यातले इझी चॅप्टर जे आहे, ठीक आहे, ऍव्हरेज इज अ इझी चॅप्टर. म्हणजे हे 5 चॅप्टर झाल्यावर जर तुम्हाला वाटते तो 6 नंबरवर ऍव्हरेज करा. एज मध्ये कमी कन्सेप्ट आहे आणि एक क्वेश्चन डेफिनेटली एजेस वर येतो आणि एजेस वरचे जे कन्सेप्ट आहे किंवा शॉर्टकट ट्रिक्स आहे त्याच्यानुसार 30 to 40 सेकंड मध्ये याच्यावरचा क्वेश्चन सॉल्व्ह होऊ शकतो. तर तुम्ही हा पण चॅप्टर योग्य रीतीने करून ठेवायला पाहिजे. त्याच्यानंतर हे जे आहे प्रोबॅबिलिटी, परम्युटेशन, कॉम्बिनेशन हे जर तुम्हाला समजत असेल तर नक्कीच याला करा. कारण 1 ते 2 मार्क इथून पण कन्फर्म येण्याचे चान्सेस राहतात. आणि नेक्स्ट तुम्ही करू शकता मग प्रॉफिट लॉस, सिंपल इंटरेस्ट अँड कंपाऊंड इंटरेस्ट. तर आपल्याकडे डेज बघा, आपण जर डेजचं कॅल्क्युलेशन लावलं तर आपले 12 डेज फर्स्ट याला गेलेले आहे, 5 डेज गेले क्वाड्रॅटिक इक्वेशनला, 5 डेज गेले आपले नंबर सिरीजला, 10 डेज मी तुम्हाला DI ला सांगितले, 3 आणि 3 6 इथं पकडून घ्या. ठीक आहे. मग ऍव्हरेज आणि एज जर करायचं असेल तर मी सजेस्ट करेल की एज नक्की करून जा. याच्यावर एक प्रॉब्लेम असते म्हणजे असते आणि इझिली सॉल्व्ह होते. ठीक आहे. तो एजेसला तुम्ही 3 दिवस देऊ शकता. ठीक आहे. आणि नंतर तुम्ही ऍव्हरेजवर जर आले तर याच्यावरही इथेही 3 दिवस देऊ शकता. आणि नंतर प्रॉफिट लॉस, सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट त्यापैकी काय करायचं आहे ते बघू शकतो आपण. तर पहिले आपण डेज बघून घेऊ किती झाले आपले. 12 10 22, 22 आणि 10 32, 32 आणि 6 38, 38 आणि 6 उंडाले आपले 44. तर अजूनही आपल्याकडे जर आपण बघितलं तर 44 प्लस 6 डेज आपण आणखी देऊ शकतो लागल्यास. म्हणजे मी 50 डेजचा शेड्यूल सांगेल. 6 दिवस जर बघितलं तर 3 दिवस तुम्ही प्रॉफिट अँड लॉस आणि 3 दिवस सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्टला प्रोव्हाइड करून द्या. ठीक आहे. म्हणजे 6 डेज मध्ये ते पण चॅप्टर तुमचे होऊन जातील. कारण मेन्सच्या बाबतीत लक्षात घ्या, मेन्सवर येणारे DI जे आहे ते चॅप्टरवर बेसिस राहतात. तर आपल्याला नाही इथं आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू शकलो तर ऍटलीस्ट आपल्याला याचे कन्सेप्ट तरी म्हणजे बेसिक कन्सेप्ट तरी या गोष्टीची आपल्याला काय पाहिजे, माहिती पाहिजे. तो होप यू अंडरस्टँड. म्हणजे बघा आता 44 आणि 6 50 म्हणजे 50 दिवस जरी आपण स्टडी करतो 50 डेज आणि समजा आपण 5-10 दिवस मागं पुढे सोडून देऊ म्हणजे कमी जास्त झालं, काही आपल्याला डिफिकल्टी आली, आपण नाही करू शकलो अभ्यास, तो आपण 10 दिवस ते स्किप करू म्हणजे 50 ते 60 दिवसात आरामात आपण काय करू शकू राहिलो, याचा स्टडी करू शकून राहिलो है ना. तो व्यवस्थितरित्या आणि डेली किती तास अभ्यास करायचा आहे त्याच्याबद्दल पण आपण शेवटी बोलणार आहोत की एका टॉपिकवर किती तास तुम्ही द्यायला पाहिजे. जीके कधी करायला पाहिजे, कम्प्युटर कधी करायला पाहिजे ते पण मेन्स मध्ये आहे. कारण इंग्लिश पण आहे मेन्स मध्ये, त्याला पण आपल्याला कव्हर करायचं आहे. तो पहिले आपण मॅथ्स आणि रिझनिंग समजून घेऊया. आता नेक्स्ट येऊ आपण रिझनिंग वर. ठीक आहे. आता रिझनिंगच्या बाबतीत मी माझ्याकडनं सांगेल की कुठल्या टॉपिकला किती दिवस द्यायला पाहिजे. ठीक आहे. इनइक्वालिटी इज अ व्हेरी म्हणजे याला जर आपण बघितलं तर हा कम्पॅरेटिव्हली इझी टॉपिक आहे इनइक्वालिटी. तर याचा स्टडी तुम्ही 3 डेज मध्ये करू शकता. फर्स्ट डे मध्ये याचं बेसिक करा थोडस, सेकंड डे मॉडरेट आणि थर्ड डे तुम्ही डायरेक्ट याच्या सेक्शनल मॉक वगैरे देऊ शकता किंवा थोडीफार प्रॅक्टिस करू शकता. ठीक आहे. डायरेक्शन अँड डिस्टन्स हाही 3 डेज मध्ये डुएबल चॅप्टर आहे, 3 दिवसात व्हायला पाहिजे. ब्लड रिलेशन थोडा डिफिकल्ट जातो तर याला 4 दिवस तुम्ही देऊ शकता. अल्फा न्यूमेरिकल सिरीज यालाही हा 3 दिवसामध्ये होऊ शकतो. सिलॉक्स जो आहे याला मी 5 दिवस अलाउड करेन. ठीक आहे. डेज देत आहे आणि याचं आपण मार्किंग तर बघितलं आहे की कोण्या चॅप्टरला किती मार्क डिपेंड आहे. हा जो इनपुट आउटपुट आहे, मशीन इनपुट म्हटलं जाते, याला इनपुट आउटपुट म्हटलं जाते.
दिस चॅप्टर इज बिलॉंग टू मेन्स. ठीक आहे, तो याला सध्या तर थांबून द्यायचं. पहिले मग आपण जो कोडिंग डिकोडिंगवर, कोडिंग डिकोडिंगला तुम्ही 5 दिवस देऊ शकता. ऑर्डर अँड रँकिंग हा जास्त डिफिकल्ट नाहीये, याला 3 दिवसात तुम्ही करू शकता. आता मोस्ट इम्पॉर्टंट सिटिंग अरेंजमेंट अँड पझल. तुम्ही सांगाल की याला 8-8 दिवस जरी तुम्ही दिलं, म्हणजे 8 दिवस पझल आणि 8 दिवस सिटिंग अरेंजमेंट केलं तरी चालेल, काही हरकत नाही. म्हणजे 16 दिवस आपण देत आहोत. आणि हा नेक्स्ट डिसिजन मेकिंग आणि अनालिटिकल रिझनिंग. ठीक आहे, तो पहिले माझं म्हणणं राहील की जे इम्पॉर्टंट आहे ते वाला करून घ्या. आणि हा इनपुट, डिसिजन मेकिंग आणि अनालिटिकल रिझनिंग हे पण आपल्याला करायचं आहे, कारण मेन्स पण आपल्याला द्यायची आहे शेवटी. ठीक आहे, तो इथेही जर बघितलं तो इनपुट आउटपुटला, म्हणजे पहिले हे तुम्ही कन्फर्म करा, टोटल मार्क तुमचे काढून घ्या. इनपुट आउटपुट डिसिजन मेकिंग अनालिटिकल रिझनिंग जे आहे, ठीक आहे, याला तुम्ही 5 दिवस देऊ शकता, बट नंतर द्या शेवटी. डिसिजन मेकिंगला तुम्ही साइड बाय साइड करू शकता. अनालिटिकल रिझनिंगला पण 5-5 दिवस तुम्ही इथं कन्सिडर करू शकता. तो प्रिलिम्स नुसार जे मेन इम्पॉर्टंट आहे त्याला जर आपण बघितलं तर 3 आणि 3 6 आणि 4 10, 10 आणि 8 18, 18 आणि 3 21. ठीक आहे, 21 आणि 5 झाले 26, 26 आणि 16. तो 26 आणि 16 जर बघितला आपण तर 42 दिवस होऊन राहिले आपले बघा. म्हणजे आपण आरामात जो आहे तो स्टडी करू शकतो, म्हणजे डुएबल आहे. ठीक आहे, स्टार्टिंगला तुम्हाला वाटलं असेल फार दिवस कमी आहे आपल्याकडे, पण एवढ्या दिवसातही आपण आरामात जे आहे. पण इथं आपल्याला कन्सिस्टन्सी आणि हार्डवर्क करणं गरजेचं आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे मटेरियल असायला पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पहिले काय करायचं आहे, नंतर काय करायचं आहे, तिसऱ्या दिवशी काय करायचं आहे, हे सुद्धा आपल्याकडे असायला पाहिजे. ते कशा रीतीने राहील ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो समजून. ठीक आहे, तो आता बघा 42 दिवस आहे, 7-8 दिवस मागं पुढे म्हणजे 50 दिवस पकडा. म्हणजे आपण जर मिनिमम बघितलं तर क्वांटच्या बाबतीत आणि रिझनिंगच्या बाबतीत, ठीक आहे, अशा रीतीने जर आपण अभ्यास केला तो 50 ते 60 दिवसातच आपला जो आहे प्लॅन रेडी आहे. म्हणजे टोटल 60 डेज मध्येच आपण जे आहे एक्झाम क्रॅक करण्याच्या जवळपास पोहोचलेलो आहे. ठीक आहे, मग आता आपल्याला काय करायचं आहे, आपण तर बोललो की आपल्याकडे 80 डेज आहे, मग आपल्याकडे 20 डेज रिमेन आहे. ठीक आहे, तर 20 डेज मध्ये मी काय सजेस्ट करेल लक्षात घ्या. तो फर्स्ट डे म्हणजे 20 डेज मधला इथं तुम्ही काय करा, फुल लेंथ टेस्ट द्या. ठीक आहे, कारण आपण बुकवर करतो तर आपल्याला माहित नाही राहत है ना. तुम्ही सांगेल की कॉम्प्युटरवर किंवा लॅपटॉपवर फुल लेंथ टेस्ट द्या, त्याचं अनालाइज करा, अनालिसिस करा फुल लेंथ टेस्टचं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, हे 20 दिवस सर्वात इम्पॉर्टंट जे आहे. ठीक आहे, तर याच्या सोबत तुम्ही काय करा, शेवटचे 20 दिवस डेलीच्या 2 पझल, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर 2 DI आणि 2 पझल मध्ये एक प्री लेवलची पझल आणि दुसरी मेन्स लेवलची पझल. एक करायला पाहिजे प्री लेवलची पझल, कारण मेन्सही आपल्याला द्यायची आहे, तो एक मेन्स लेवलची पझल, म्हणजे आपल्याला डिफिकल्ट लेवलची पण आदत होऊन जाईल. आणि DI मध्ये सुद्धा सेम, एक प्री लेवलचा DI आणि एक मेन्स लेवलचा DI. म्हणजे शेवटचे 20 दिवस आपल्याला काय करायचं आहे, तो फुल लेंथ टेस्ट द्यायची आहे. टेस्ट मध्ये आपण ऑलरेडी 2-3 पझल 2 DI सॉल्व्ह केलेलेच असतील. ते सोडून मी तुम्हाला सांगत आहे की अजून आपल्याला 2 पझल आणि 2 DI त्या दिवशी म्हणजे रिझनिंग आणि मॅथ्सचा अभ्यास करायचा आहे. तो अशा प्रकारे तुम्ही जर अभ्यास केला तो 80 डेज नंतर तुमची प्रिलिम्स राहील. ठीक आहे, तिथं तुमचा चांगला अभ्यास झालेला असेल आणि तुम्ही टेस्ट पण दिलेल्या असतील, अनालाइज केलेलं असेल, तुमचे स्कोअर पण तुम्हाला माहित पडतील. अनालाइज केल्यानंतर आपले कुठं मार्क चालले आहे, कुठं कमी पडत आहे, त्याचा थोडासा स्टडी करायचा. कुठं जर चुकत असेल तर पुन्हा त्याची प्रिपरेशन करा, पुन्हा दुसऱ्या दिवशी टेस्ट द्या, म्हणजे काहीतरी तुमची इम्प्रुव्हमेंट झालेली असेल. की अरे इथं तर जसं आपण सिलॉक्स सोडून राहिलो, पण याच्यावरचे 5 क्वेश्चन होते पण आपल्याला 3च मार्क भेटले, मग 2 मार्क आपले का बरं चुकले, तर त्याच्याबद्दल थोडं व्हिडिओ बघा, सिनियरशी भेटा, टीचरला भेटा आणि तिथं का बरं आपले मार्क चालले हे थोडेसे कव्हर करण्याचा प्रयत्न करा. मग आपल्याला 80 डे मध्ये आपला हा पूर्ण प्लॅन काय असेल, रेडी असेल आणि तुम्ही एक्झाम इझिली काय करू शकाल, क्रॅक करू शकाल. आता आपण बघूया शेड्यूल, की डे मध्ये आपण शेड्यूल कसा करायला पाहिजे. ठीक आहे, तो लक्षात घ्या. जर आपण ऑन द बेसिस ऑफ स्टुडंट बघितलं, मग वर्किंग प्रोफेशन पण बघू आपण. स्टुडंट ज्यांचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे आणि पूर्ण 24 तास फक्त याच एक्झाम साठी प्रिपरेशन करत आहे,
त्यांनी कशा प्रकारे अभ्यास करायला पाहिजे बघा. आता मी डे स्टुडंट साठी सांगेल. काही जण असतात जे रात्री सुद्धा अभ्यास करतात, ठीक आहे. तर तुम्ही रात्रीचा शेड्यूल तुमच्यानुसार बनवू शकता. मी तुम्हाला डे शेड्यूल नुसार सांगेल. आणि आरामात आपल्याला स्टडी करायचा आहे, व्यवस्थित लक्षात घ्या. आता फॉर एक्झाम्पल विदाऊट गडबड, मी सकाळी 7 वाजता उठतो आणि मी 8 वाजेपर्यंत रेडी होऊ शकतो. व्यवस्थित लक्षात घ्या. 7 वाजता मी झोपेतून उठलो, 7 वाजेपर्यंत आपली आरामात झोप व्हायला पाहिजे. 7 वाजता झोपेतून उठलो, 8 वाजेपर्यंत आपलं व्यवस्थित पूर्ण रेडी झालो आणि मी 8 वाजता लायब्ररीला पोहोचलो, तर मग माझा शेड्यूल सुरू होतो 8 वाजतापासून. तुम्ही काय करेल, 8 वाजता लायब्ररीत पोहोचल्याबरोबर 8 AM टू 10 AM पहिला शेड्यूल बघा. पहिला स्लॉट 8 AM ते 10 AM, तो 2 तासाचा टायमिंग आहे. आता आपण जर मेन्सच्या बाबतीत बघितलं, इथं लक्षात घ्या. मेन्स मध्ये आपल्याला मेन्स 13 सप्टेंबरला आपली मेन्स आहे. त्याच्यात मॅथ्स, रिजनिंग आणि आपला सब्जेक्ट जो वाढून राहिला दॅट इज इंग्लिश, हिंदी. हिंदी जर तुम्ही चॉईस करता, याच्याबद्दल मी तुम्हाला सजेशन करेल 2 मिनिटांनंतर. जनरल अवेअरनेस आणि कम्प्युटर नॉलेज, तर हे 3 टॉपिक आपल्याला ऍड होऊन आले. याच्यावर पण आपल्याला फोकस करायचा आहे. तो पुरा प्लॅन सांगतो, व्यवस्थित लक्ष देता, ठीक आहे. तर इथं लक्षात घ्या, मी 8 वाजता लायब्ररीत पोहोचलो, ठीक आहे. ऍज अ स्टुडंट म्हणून मी कन्सिडर करत आहे. 8 वाजता जर मी लायब्ररीत पोहोचलो, तर पोहोचल्याबरोबर मी 8 ते 10 जो आहे तो जीकेचा अभ्यास करेल. हे मी माझ्या बाबतीत सांगतोय, तुम्ही थोडं चेंजेस याच्यामध्ये घडवू शकता. तो जीके तुम्ही याच्यात 1 ते 1.5 तास, ठीक आहे, 1 ते 1.5 तास जो आहे तो जीके ला देईल. जीके मध्ये मी काय करेल, तर न्यूजपेपर तुम्ही रीड करू शकता. न्यूजपेपर मध्ये तुमचे 2 कामं होतात. एक तुमचा इंग्लिश होतो, कारण तुम्ही इंग्लिश न्यूजपेपर रीड करा. आपल्याला माहिती आहे की बँकिंगचं जे इंग्लिश आहे इट्स डिपेंड अपॉन द अंडरस्टँडिंग, नॉट अपॉन द काय म्हणू आपण ग्रामर. म्हणजे ग्रामरवर डिपेंडंट नाही आहे, अंडरस्टँडिंगवर डिपेंड आहे. तर जेवढं चांगलं तुमचं रीडिंग असेल तेवढं चांगलं तुम्ही इंग्लिश मध्ये पण काय करू शकता, स्कोअर करू शकता. तो 1.5 तास तुम्ही न्यूजपेपर, अदरवाइज मॅगझिन, ठीक आहे, मॅगझिन रीड करू शकता. तो न्यूजपेपर आणि मॅगझिन किंवा मग काही जसं आता क्लाउड अफेअर्सच्या काही पीडीएफ येतात, त्या पीडीएफ तुम्ही रीड करू शकता, ठीक आहे. म्हणजे 1.5 तास तुम्ही पहिला कशाला द्यायला पाहिजे, रीडिंगला द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर अर्धा तास जो आहे तो कम्प्युटरची टेस्ट द्या एखादी, कारण आपल्याला 40 क्वेश्चन आणि 20 मार्कला कम्प्युटर सुद्धा आहे. तो अर्धा तास काय करा तुम्ही, कम्प्युटरच्या सेक्शनल मॉक द्या किंवा स्टार्टिंगला थोडं रीडिंग करा 10-20 दिवस आणि मग तुम्ही सेक्शनल याच्या काय द्या, कम्प्युटरच्या मॉक द्या. बेसिक लेवलचं कम्प्युटर राहते, पण ते पण करणं गरजेचं आहे. म्हणजे आपला हा पहिले जे 2 तास आहे हे मेन्सच्या स्टडीसाठी गेलेले आहे, कारण याच्या बगैर आपण मेन्स पण पास होऊ शकत नाही आणि प्री पास होऊन काही उपयोग नाही आहे. तो हे पण करणं गरजेचं आहे सोबत सोबत, ही गोष्ट लक्षात घ्या, ठीक आहे. मग आता माझे 10 वाजले, तो चाहे तुम्ही इथं 10-15 मिनिटाचा 20 मिनिटाचा ब्रेक टाकू शकता. चला मी 30 मिनिट पकडतो आणि 30 मिनिटात समजा तुम्ही चहा नाश्ता वगैरे काही करायचा आहे, करून आलेलं नसताल, ते जर तुम्ही केलं तर चालून जाईल. मग आपल्याकडे टाइम राहिला 10:30 AM. तर मी तुम्हाला सांगेल की नाही काही तर तुम्ही 1:30 PM पर्यंत बसा, ठीक आहे. म्हणजे ऍटलीस्ट 3 तास तुम्ही एका टॉपिकला घेतलं पाहिजे, ठीक आहे. अर्ध्या तासाचा तुमचा ब्रेक झाला, तुम्ही फ्रेश झाले. 10:30 ते 1:30 वाजेपर्यंत समजा तुम्ही घेतला क्वांट. पहिले मी क्वांट टाकेल फ्रेश मध्ये, ठीक आहे. क्वांटचा मी 3 तास अभ्यास इथं करत आहे. 10:30 ते जर 1:30 आपण बघितलं है ना, 11:30, 12:30 आणि 1:30, तर आपल्याकडे 3 तास भेटून राहिले. 3 तास मी कशाचा अभ्यास करणार, तर क्वांटचा अभ्यास करणार. आणि काय काय करायचं आहे ते मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे, ठीक आहे. मग आपला 1:30 वाजला, इथं जेवणाचा तुम्ही ब्रेक घेऊ शकता. इथं जेवण झालं तुमचं आणि थोडासा रेस्ट तुम्ही घेतला आणि समजा 1:30 ते आपल्याकडे 1-1.5 तास आपण दिला, 3 वाजले. मग 3 वाजेपर्यंत तुमचं सर्व काही जेवण, झोप वगैरे, थोडीशी डुलकी येते, थोडीशी डुलकीच घ्यायला पाहिजे, झोपायला नाही पाहिजे 5-5, 6-6 वाजेपर्यंत. 3 वाजले, 3 PM ते तुम्ही बघा की तुम्ही जे आहे कंटिन्युअसली समजा नाही काही तर 5, आणि आता उन्हाळ्याचे दिवस आहे काही दिवस, तर मी तर म्हणेल 6 PM पर्यंत कंटिन्युअसली रिझनिंग करा. रिझनिंग इज अ इझी, कम्पॅरेटिव्हली अंडरस्टँडिंगला सोपं जाते. आणि हा थोडं बोरिंग टायमिंग राहतो, तर त्याच्यात इझी सब्जेक्ट टाका. इझी सब्जेक्ट तुम्हाला अंडरस्टँड पण होईल आणि तुमचा टाइम पण व्यवस्थित यूज केला जाईल. तो 3 ते 6 तुम्ही रिझनिंग करत आहात.
ठीक आहे. मग 6 वाजता तुम्ही ब्रेक घेतला, मग तरी तुमच्याकडे मी अजून सांगेल की तुम्ही 7 PM to 9 PM इथे सुद्धा अभ्यास करू शकता. 7 PM to 9 PM जे आहे, आता मी तुम्हाला याच्यासोबत सांगितलं आपल्याला सर्वात महत्वाच्या गोष्टी आहे पझल अँड DI. तो इकडे जे आहे तुम्ही 7 ते 9 मध्ये पुन्हा नाही की एखादी पझल एखादा DI, जरी तुमचा फर्स्ट डे जरी असेल ना अभ्यासाचा, तरी पझल कशा प्रकारे असते, त्यांनी कशी सॉल्व्ह करून दिलेली आहे, किती प्रकार असते, एखादा व्हिडिओ बघितला, एखादा DI बद्दल बघितलं, तर हे करत राहणं पहिल्या दिवस पासून खूप गरजेची गोष्ट आहे. कारण आपण बघितलं की मोर दॅन 50% वेटेज रिझनिंग मध्ये याला आहे आणि क्वांट मध्ये याला आहे. मेन्स मध्ये सुद्धा हे दोनच टॉपिक फार इम्पॉर्टंट ठरतात. तुम्ही सांगेल की पहिलेपासून याच्यावर थोडंसं लक्ष केंद्रित करा. ठीक आहे. आता 9 वाजले आपले, 9 वाजता तुम्ही जेवण वगैरे करू शकता आणि 10 वाजता जे आहे, अगेन एक गोष्ट लक्षात घ्या, एव्हरी डे इज अ डिफरंट. आजचा दिवस वेगळा होता, उद्याचा दिवस वेगळा आहे, तर दुसऱ्या दिवसचं प्लॅनिंग करा. दुसऱ्या दिवसचं प्लॅन करा, म्हणजे तुम्ही दुसऱ्या दिवशी आणि चाहे तो या शेड्यूल मध्ये तुम्ही चेंजेस करू शकता. तुम्हाला वाटलं की अरे यार इथं रिजनिंग केलं तर बेटर राहील, इकडे क्वांट केलं तर बेटर राहील, दॅट यू कॅन डू, है ना. म्हणजे तुम्ही शिफ्ट करू शकता याला सेशनला. तुम्हाला वाटलं जीके संध्याकाळी करतो, DI पझल स्टार्टिंगला करून घेतो, दॅट यू कॅन डू. आता एखादा जर असेल की बाबा मला रात्रीचा अभ्यास होतो, तर तो रात्रीचा अशा प्रकारे इझिली त्याच्यावर शेड्यूल लावू शकतो. पण मी जर म्हणजे कंपॅरिझन जर तुम्हाला सांगितलं डे स्टडी अँड नाईट स्टडी मध्ये, डे स्टडी इज अ बेस्ट. ठीक आहे. काही जणांना आता नाईटला स्टडी करायला आवडते, पण एक गोष्ट लक्षात घ्या, नाईट मध्ये स्टडी केल्यानं तुमचं बॉडी टेम्परेचर जे आहे ते वाढू शकते आणि समोर जाऊन तुम्हाला हेल्थ प्रॉब्लेम याच्याशी रिलेटेड जाऊ शकतात. तर माझं सजेशन तर राहील की तुम्ही डे स्टडी जे आहे तो करायला पाहिजे. आता हे झालं स्टुडंटच्या हिशोबानं. जर आता वर्किंग प्रोफेशन वाले आहेत, वर्किंग पर्सन, ठीक आहे, मेल आहेत किंवा फिमेल आहेत, मेलला जॉबवर जावं लागेल किंवा फिमेल वर्किंग सुद्धा असू शकतात किंवा हाऊस व्ह्यूज पण असू शकतात किंवा कुठेतरी काम करत आहे 5-6 तास, मग आमच्याकडनं कसं होईल. ठीक आहे. तर तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, आता इथं जे आहे वर्किंग प्रोफेशनला सेल्फ स्टडी किंवा हे करून जमणार नाही, थोडं तुम्हाला टीचरच्या हेल्प जे आहे त्या घ्यावंच लागतील 100%. ठीक आहे. म्हणजे याच्यात काय होईल, तुम्हाला स्मार्ट स्टडी करावं लागेल, स्मार्ट स्टडी. कारण आपल्याकडे वर्किंग प्रोफेशन जे आहे त्यांच्याकडे टाइम कमी राहतो. तर तुम्ही डेलीचा 3 तास जरी अभ्यास केला, 3 आवर्स किंवा जास्तीत जास्त 4 आवर्स. ठीक आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, डिपेंड्स अपॉन द फोकस. एखादा विद्यार्थी 12-12 तास लायब्ररीत बसला राहतो, पण तो जर तिथे फक्त फिजिकली बसलेला असेल आणि मेंटली जर फिरत असेल कुठेतरी बाहेर, तो तोही काही स्टडी कामाचा नाही आहे. तसं जर बघितलं आपण, तर मिनिमम 8 तासाचा स्टडी आपण करायला पाहिजे. पण आपण जर चाहे, है ना, आपला जर फोकस चांगला असेल आणि शिकण्याची स्वतःहून इच्छा असेल, क्रॅक करण्याची इच्छा असेल एक्झाम, तो आपलं 3 ते 4 तासातही होऊ शकतो. पण याच्यासाठी आपल्याला जे आहे मेंटॉरची खूप गरज आहे, की डेलीचं तुम्हाला माहित पाहिजे की किती करायचं आहे आणि कशा प्रकारे, जसं मी डेज दिलं तुम्हाला ते होऊ शकते. आता याच्यानुसार जे आहे आपण आपल्या ऍपवर सर्व काही टाकलेलं आहे, ते मी सुद्धा तुम्हाला सांगेल. पहिले जर आपण इथं बघितलं तर एक अजून मी तुमचं कन्फ्युजन दूर करतो. पेपर सोडताना हिंदी कधी सिलेक्ट करू नका. हिंदी आपण जे मूव्हीज वगैरे बघतो त्यातली हिंदी वेगळी आहे आणि एक्झामची हिंदी जी आहे ते पूर्णपणे टोटली डिफरंट आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. कारण आपल्या इथलीच केस आहे की 2 विद्यार्थी ज्यांनी लास्ट इयर टाइमवर इंग्लिशची भीती वाटते म्हणून हिंदी घेतलं आणि त्याच्यामुळे ते फेल झाले. नेक्स्ट इयर त्यांनी इंग्लिश घेतलं आणि ते काय झाले, पास झाले. तर त्यांचं कमेंट वरून तुम्हाला सांगत आहे की तिकडची हिंदी जे राहते म्हणजे एक्झामची जी हिंदी आहे, दॅट्स अ टोटली डिफरंट फ्रॉम आवर हिंदी. ठीक आहे. सो डोंट टेक द हिंदी लँग्वेज, इंग्लिश लँग्वेज चूज करा तिथं. जो आहे आपल्याला कंबाईन स्टडी करायचा आहे प्री आणि मेन्सचा, हे पण मी तुम्हाला क्लिअर केलेलंच आहे. नेक्स्ट मी जे बोलत आहे ते बोलत आहे आपल्या ऍप बद्दल. ठीक आहे. तो हा मेन्सचा पण पॅटर्न इथं आहे, त्याच्याबद्दल मी बोलतो 2 मिनिटं. ठीक आहे. मेन्स बद्दल जर आपण बघितलं, ठीक आहे, 2 मिनिटं बघून घेऊया आपण. कट ऑफ पण आपल्या समोर आहे. मेन्स मध्ये हे 2 टॉपिक आपल्याला आहेतच, लक्षात घ्या. न्यूमेरिकल ॲबिलिटी आहे, रिझनिंग आहे, ज्याचा आपण ऑलरेडी अभ्यास केला. त्यानंतर ऍड होणारे सब्जेक्ट कोणते आहे रे, एक आहे जनरल अवेअरनेस, देन आहे इंग्लिश किंवा हिंदी लँग्वेज. तो चूज द इंग्लिश लँग्वेज, हे लक्षात ठेवजा कन्फर्म. त्याच्यानंतर कम्प्युटर नॉलेज,
हे माझं सजेशन आपल्या महाराष्ट्राच्या स्टुडंटसाठी राहील. ठीक आहे, जे ज्यांचं हिंदी पहिल्यापासून आहे, हिंदी चांगलं असेल, दे कॅन गो विथ द हिंदी. बट मराठी मीडियम मधून शिकलेले आहात आणि हिंदी घेताय तो डोंट गो विथ दॅट. ठीक आहे. आणि नेक्स्ट आहे कम्प्युटर नॉलेज. तर याच्यात जर आपण बघितलं 40 क्वेश्चन 50 मार्कासाठी, तर याचा आपल्याला स्टडी करायचाच आहे. प्रीला पण आहे, मेन्सला पण आहे. त्यानंतर रिझनिंग जर बघितलं 40 क्वेश्चन 50 मार्कासाठी, म्हणजे हे दोन टॉपिक आपल्याला प्री मध्ये पण मार्क देत आहे, मेन्स मध्ये पण देत आहे. जनरल अवेअरनेसचे 40 क्वेश्चन आहे, म्हणून तुम्हाला सांगितलं डेली जनरल अवेअरनेस करा. लास्ट 6 मंथचं जे आहे जनरल अवेअरनेस विचारला जाते, मागच्या 6 महिन्याचं, तर 6 महिन्याचं प्रिपेअर करा. त्याच्यानंतर इंग्लिश लँग्वेज आपल्याला 40 क्वेश्चन. इंग्लिश आपल्याला प्री मध्ये नाही आहे, पण मेन्स मध्ये आहे. म्हणजे इंग्लिशलाही आपण विसरून चालत नाही, ते आहे शेवटी. 40 क्वेश्चन 40 मार्कासाठी. आणि कम्प्युटर नॉलेज 40 क्वेश्चन 20 मार्कासाठी. इथे सेक्शनल टायमिंग राहतो, प्री मध्ये सेक्शनल टायमिंग नाही आहे. ठीक आहे. याच्यावरही लागल्यास एक आपण स्ट्रॅटेजी बनवू नंतर थोडीफार. जर तुम्हाला वाटलं काही तर तुम्ही कमेंट करून मला सांगा, तर मी तुम्हाला नक्कीच त्याच्याबद्दल पण सजेस्ट करेल. इथे कट ऑफ जर बघितले आपण, म्हणजे आउट ऑफ किती होणार हे 50-50 100 आणि हे 100 म्हणजे 200. तर 200 पैकी कट ऑफ लागू राहिला 86, 67.25, 72.94%. म्हणजे हे आउट ऑफ 100 पकडल्या जाते, 200 ला 100 केल्या जाते आणि अशा प्रकारे याचे काय लागतात, कट ऑफ लागतात. ठीक आहे. तर हे झालं मेन्स बद्दल. आता आपण स्टडी कशा प्रकारे करणार आहे ते बघूया. ठीक आहे. आता आपलं जे आहे, तुम्ही जर समजा प्ले स्टोअरला गेले, प्ले स्टोअरला, ठीक आहे, तो आपलं SVBT, इट्स नॉट अ यू, इट्स अ व्ही. ठीक आहे. स्वामी विवेकानंद बँकिंग ट्युटोरियल नावाचं ऍप आहे, ज्याला तुम्ही प्ले स्टोअर वरून डाउनलोड करू शकता. याच्यात सर्व वर्ल्ड क्लास लेवलच्या फॅसिलिटी आहेत. जसे तुम्ही युट्यूबचे व्हिडिओ बघता, म्हणजे त्याची जी आहे स्पीड कस्टमाइज केल्या जाऊ शकते, कमी जास्त केल्या जाऊ शकते. व्हिडिओला तुम्ही डाउनलोड करून ठेवू शकता. याच्यात दोन्ही प्रकारचे सेशन आहे, लाईव्ह सेशन पण आहे आणि म्हणजे डेली लाईव्ह क्लासेस सुद्धा चालतात. रेकॉर्डेड क्लासेस पण तिथे अवेलेबल आहे, है ना. त्याच्यानंतर काही फ्री स्टडी मटेरियल सुद्धा आहे. म्हणजे आता डायरेक्टली जाऊन आपल्याला कोर्सेस परचेस करायचा असं नाही आहे. तुम्ही स्टार्टिंगला 2-3 दिवस त्यातलं फ्री मटेरियल चेक करू शकता. म्हणजे कुठल्या फॅकल्टी कुठले सब्जेक्ट शिकवतात आणि कशा प्रकारे शिकवतात हे सुद्धा तुम्ही बघू शकता. रेकॉर्डेड कोर्स पूर्णपणे अवेलेबल आहे. म्हणजे असं नाही आहे की आता डे बाय डे तुमच्याजवळ प्रॉब्लेम येईल. मोर दॅन म्हणजे मॅथ्सचे जर बघितले तर 110 ते 120 व्हिडिओ त्यामध्ये अवेलेबल आहे. याच प्रकारे रिझनिंग, इंग्लिश, जीकेचे डेली अपडेट केल्या जातात आणि रिझनिंग, इंग्लिश आणि मॅथ्सचे रेकॉर्डेड सेशन पण अवेलेबल आहे आणि लाईव्ह सेशन मध्ये पण तुमचं डेली सुरूच आहे. यानंतर म्हणजे हे जर तुम्हाला काहीच नाही करायचं आहे, तर आपल्या युट्यूब चॅनलला, है ना, युट्यूब चॅनलला आपण फ्री प्रॅक्टिस घेत आहे. म्हणजे आता जर तुम्हाला सांगायचं झालं ना, तर रिझनिंग मी पूर्णपणे फ्री मध्ये आतापर्यंत आपल्या युट्यूब चॅनलच्या लाईव्ह सेशन मध्ये प्रत्येक टॉपिकवर नाही काही तर 3-3, 4-4 व्हिडिओ घेतलेले आहे. आणि माझे मॅथ्सचे पण व्हिडिओ अवेलेबल आहे, रिझनिंगचे पण व्हिडिओ अवेलेबल आहे. म्हणजे जे विद्यार्थी पेइंग कॅपॅसिटी नाही आहे, ते फ्री ऑफ कॉस्ट तिथून पण याची काय घेऊ शकतात, हेल्प घेऊ शकतात. जर तुम्हाला वाटलं की आपल्या अकॅडमी सोबत जुडायचं आहे पूर्णपणे, म्हणजे तुम्हाला जर इन्फॉर्मेशन आवडली असेल आणि तुम्हाला कॉन्फिडन्स आला असेल की आपण इथे जर जुळलं तर आपला रिझल्ट येऊ शकतो आणि आपण पास होऊ शकतो, तर माझं म्हणणं राहील तुम्ही माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करा. माझा कॉन्टॅक्ट नंबर मी देतो तुम्हाला. ठीक आहे. इथे लक्षात घ्या, हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे, मी इथे लिहून पण देतो बघा. 7776019-183. हा नंबर नाही लागला मी दुसरा नंबर देतो 7972209893. ठीक आहे. तसं इथे सुद्धा दिलेला आहे हा नंबर. मोस्टली या नंबरवर कॉल करा. ठीक आहे. मी 12 ते 5च्या दरम्यान थोडस फ्री राहतो, म्हणजे त्या टायमिंग मध्ये तुमच्या कॉलला मी रिस्पॉन्ड करू शकतो. तो कशा प्रकारे ऍप डाउनलोड करायचं, कसा त्याचा यूज करायचा, त्यातला कोर्स मी कशा प्रकारे म्हणजे घेऊ शकेल आणि कुठल्या टॉपिकला किती वेळ द्यायचा ते तर मी ऑलरेडी सांगितलं आहे. पण अजूनही जर तुम्हाला पर्सनल सजेशन लागते तर फुल्ली तुम्ही विचारू शकता. आणि आवश्यक नाही की तुम्ही कोर्स घेतल्यानंतरच तुम्ही माझे विद्यार्थी आहात. मी तुमच्यासाठी फ्रीली अवेलेबल आहे नेहमी. तुम्हाला जर काही जरी डिफिकल्टी आली तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा.
मी तुम्हाला नक्कीच जे आहे पूर्णपणे सजेशन किंवा जो काही प्लॅनिंग करायचं आहे किंवा तुमच्या जर काही डिफिकल्टीज असतील तर त्या सॉल्व्ह करण्याचा काय करेल, प्रयत्न करेल. आता जर आपण बघितलं तर आपली एक बॅच जी आहे रिसेंटली आता 6 मे पासून एक बॅच आपली सुरू होत आहे, 6 मे. ठीक आहे. त्याचा टायमिंग जो आहे 10 ते 12 AM आणि संध्याकाळी 6 ते 8 PM. आपल्या इथं जे आहे डेली 2 तासाची बॅचेस चालतात. ठीक आहे. ऍट अ टाइम 2 सब्जेक्ट शिकवले जातात. पण मी जसं सांगितलं तुम्हाला जर एक्स्ट्रा जरी सब्जेक्ट करायचे आहे तो रेकॉर्डेड सेशन त्याचे अवेलेबल राहतात. आणि लाईव्ह सेशन म्हणजे दिवसभरात कुठे रिजनिंग राहते, कुठे क्वांट राहते, कुठे इंग्लिश सुरू राहते, तो त्याचे सुद्धा तुम्ही व्हिडिओ जे आहे ते बघू शकता. ठीक आहे. आता आपली बॅच जी आहे मी तुम्हाला बॅच बद्दल किंवा आपल्या क्लासच्या फीचर बद्दल सांगेल, व्यवस्थित लक्षात घ्या. डेली 2 तासाची बॅच आपल्या इथं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला नोट्स, टेस्ट सिरीज आणि जे इंटरव्ह्यू आहे ते पूर्ण स्टडी तुमचा आपल्या क्लासमध्येच होतो. म्हणजे कुठल्या गोष्टीसाठी तुम्हाला कुठे जाण्याची आवश्यकता नाही आहे. बरेचसे आपल्या क्लासचे रिझल्ट आहे, त्यांचे तुम्ही जे मॉक इंटरव्ह्यू आहे आणि इंटरव्ह्यू जे आहे झालेले किंवा त्यांनी जे गाईडलाईन दिलेलं आहे ते सुद्धा आपल्या युट्यूबला अवेलेबल आहे, ते सुद्धा तुम्ही बघू शकता. ठीक आहे. तो अपेक्षा करतो की हे सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला समजली असेल आणि एक कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये बिल्ड झाला असेल की आपण जर असं प्लॅनिंग वाईज स्टडी करतो आणि आपल्यासोबत जर एक मेंटर आहे तर नक्कीच आपण आपली एक्झाम काय करू शकतो, क्रॅक करू शकतो. तर वाट न बघता माझं सजेशन राहील की आपलं ऍप डाउनलोड करा, माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करा आणि आपली जी सीट आहे म्हणजे 2025 मध्ये आपलं सरकारी बँकेमध्ये लागण्याचं जे स्वप्न आहे ते नक्कीच एसव्हीबीटी सोबत पूर्ण करा. थँक्यू व्हेरी मच.